बळी गेलेले आहेत आणि त्यामुळे आता या MIDCच्या स्थलांतरावरून राजकारण सुरू झालंय। उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ही MIDC स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे, तर महायुतीच्या नेत्यांनी तो दावा फेटाळून लावलाय। पाहूयात। गुरुवारी दुपारी डोंबिवली शहर भयानक स्फोटाने हादरून गेलं। MIDC मधील अमुदान कंपनीत भीषण स्फोट झाला। तो स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या परिसरातील निवासी इमारतींना मोठा हादरा बसला। त्यामुळे घरांच्या खिडक्यांच्या तावदानाचा खच पडला। नेमकं काय झालं हे कोणालाच कळालं नाही, त्यामुळे लोक भयभीत झाले होते। स्फोटामुळे MIDC परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली। अमुदान कंपनीतील रिएक्टरचा स्फोट झाला होता। या स्फोटाच्या घटनेमुळे पुन्हा एकदा डोंबिवली MIDC मधील धोकादायक कंपन्यांच्या स्थलांतराचा मुद्दा चर्चेत आला। विरोधकांनी या मुद्द्यावरून शिंदे सरकारला धारेवर धरलं। दोजींनी या भागात बैठक घेतलेली होती, पूर्ण उद्योजकांची, या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टची, आणि स्पेसिफिक सगळा इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे, परंतु ज्या 5 कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे, इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं। दुर्दैवानं आमचं सरकार गेलं, आताच एक गद्दारांचं सरकार आलं। या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही। मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी MIDC मधील कंपन्यांच्या स्थलांतरावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला। उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयावर शिंदे सरकारनं अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप दानवेंनी केला, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही शिंदे सरकारवर तोंडसूक घेतलंय। काँग्रेसच्या सरकारने त्यावेळेस त्या सगळ्या व्यवस्थेला बंद करण्याचे निर्णय घेतले होते, पण हे खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्या उद्योगपत्यांकडून पैसे घेऊन तो उद्योग चालू ठेवला आणि काल झालेली घटना या अनेकांचा जीव घेऊन गेली। डोंबिवली स्फोट प्रकरणावरून विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा दावा खोडून काढलाय। उद्धव ठाकरेंच्या सत्तेत डोंबिवली MIDC मधील कंपन्या हटवण्याचा कोणताही निर्णय घेतला गेला नसल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। कुठलेही उद्योग हे काही एका दिवसात हलवले जाऊ शकत नाही। हे उद्योग हलवले गेले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे। उद्धव ठाकरेंनी त्याकरता काही केलेलं नाही। मला त्यांनी केलेला एक निर्णय फाईलवरचा दाखवा, एक की त्यांनी फाईल मूव्ह केली आहे असा एक निर्णय दाखवा, काही केलेलं नाही। पण मला असं वाटतं की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे, त्याकरता निश्चितपणे सरकार पुढाकार घेईल। तर इकडे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना डोंबिवली स्फोट प्रकरणावरून बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे। MIDC मधील कंपन्या इतरत्र हलवण्याला सरकार प्राधान्य देणार असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं। मला वाटतं 6 महिन्यामध्ये या रेसिडेन्स झोनमध्ये आलेल्या केमिकल कंपन्या, आग लागला हा भाग वेगळा, घटना घडली ती दुर्दैवी, परंतु त्या केमिकल कंपन्यामुळे काही नागरिकांना सुद्धा त्रास होतो चालू असताना सुद्धा, म्हणून त्या एकदाच्या शिफ्ट झाल्या पाहिजेत। या भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि मला वाटतं त्याची कारवाई आजपासून सुरू होईल आणि 6 महिन्यामध्ये या कंपन्या शिफ्ट केल्या जातील। डोंबिवलीमधील कंपनी स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नाहीये, यापूर्वी अशा घटना घडल्यात। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून MIDC मधील धोकादायक कंपन्या इतरत्र हलवण्याची मागणी केली जाते, मात्र वारंवार दुर्घटना घडूनही या कंपन्यांचं स्थलांतर काहीच झालं नाही। आता निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्यानंतर तरी सरकार अशा कंपन्यांचं स्थलांतर करणार का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।